यजमानः पवित्रीकरणम् अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाह स्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः यजमान बाले तिलकं कुर्यात् स्वस्ति न इंद्रो वृद्धर्षवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गंधा पांतु सौमंगल्यंचास्तु काकांना गंध लाव या काकांना लाव सगळ्यांना लाव गंधा पांतु सौमंगल्यंचास्तु अक्षदा पांतु आयुष्यमस्तु सकल आराधने स्वर्जितमस्तु नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः दोन्ही डोळ्याला पाणी लावून घ्यावं डोळ्याला पाणी लावून घ्या सर त्या तांब्यातलं पाणी लावून घ्या तुम्ही डोळ्याला नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः आचमनम कार्यम सर थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आचमनम कार्यम ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा एक वेळेला ताटात सोडून द्या गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः प्रद्युम्नाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगाः श्वास रोखून 3 वेळेला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचे ओम भूः ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वरोम परत एकदा डोळ्याला पाणी लावावं निर्विघ्नमस्तु हात जोडावेत हात जोडून श्री गणेशाची प्रार्थना करावी आहे निर्विघ्नमस्तु सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि यपटे श्रेणव्याधि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे च विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुज प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशा विमंगलमेषां हृदयस्थो भगवान् मंगलायतनो हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषामिन्दिवरश्रामो हृदयस्थो जनार्दना विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गृहान् गंगा भवानीं मनकर्णिकाम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् तसंच हात जोडून देवाला नमस्कार करायचा लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शचीपुरंदराभ्यां नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्म प्रदान श्री विश्वकर्मा देवताभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः इथे समोर भूमीवरती अक्षता व्हायच्यात पुण्यं पुण्याहम दीर्घमायुरस्तु भवन्तु ब्रुवन्तु पुण्यं पुण्याहम दीर्घमायुरस्तु हस्ते साक्षदंजलमादाय त्यांना दे अक्षता सर्वांना थोडंसं पाणी घ्या हातामध्ये द्या त्यांच्याकडे 2 फुलांच्या पाकळ्या दे ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य पूर्वचरित्रे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो यजमानस्य कुलगोत्रोच्चारः सर्वांनी ज्यांनी ज्यांनी अक्षता पाणी हातात घेतले आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप असं म्हणायचं आहे काश्यप गोत्रोत्पन्नम आपलं स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायचंय नामे शर्माहम म्हणायचंय अहम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहिता नाम क्षेम आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्ताभ्यां श्री विश्वकर्मा प्रमुख पंचायत देवता कृपा आशीर्वाद लाभार्थम श्री गजानन गणपति देवता कृपा
आशीर्वाद लाभार्थम श्री विश्वकर्मा देवता प्रीत्यर्थे अद्ये पुण्य पर्वकाल शुभ पुण्य तिथो भव्य सभामंडप भूमिपूजन अहम करिष्ये. डोळे बंद करावेत. विश्वकर्मा देवतेला आशीर्वाद मागून सभामंडपाचं काम करतोय असं सांगावं आणि हातातला संकल्प समोर सोडून द्यावा. तत्रादो निर्वेदा सिद्ध्यर्थम मादो महागणपती पूजनम करिष्येत. हातात पाणी घेऊन सोडून द्यायचं. तत्रादो निर्वेदा सिद्ध्यर्थम मादो महागणपती पूजनम करिष्ये. हात जोडावेत. हात जोडून गणेशाला प्रार्थना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. समोरच्या सुपारीवरती अक्षता व्हाव्यात. ओम गंगणपतये नमः. आवाहनार्थे आसनार्थे अक्षदाम समर्पयामी. पळीवर पाणी घालावं. श्री सिद्धिविनायक गजानन गणपतिर्देवताभ्यो नमो नमः. पाद्योपाद्यं समर्पयामी. हस्तेश्वर्यं समर्पयामी. अर्घ्यान्ते आचमनीय जलम समर्पयामी. थोडंसं हळद कुंकू हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. फुलांच्या पाकळ्या व्हाव्यात. नाना परिमल द्रव्यम समर्पयामी. थोडीशी साखर समोर ठेवून पाणी फिरवा. शर्करा नैवेद्यम निवेदयामी. पाणी फिरवा. नमस्कार करा. नैवेद्यम निवेदयामी. प्रार्थनापूर्वकं नमस्कारम करोमी. हात जोडावेत. गणेशाला परत एकदा प्रार्थना करावी. प्रारंभे विनते करो गणपते विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवगे देशांतरा पाठवे. हे रंभागन नायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. मंगलमूर्ती मोर्या. गजानन गणपती महाराज की जय. आनेन कृत पूजनेन श्री गजानन गणपतिर्देवता प्रियतान्न मम. समोर दिवा लावलेला आहे. हात जोडून दिव्याला नमस्कार करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. प्रार्थनापूर्वकं नमस्कारम करोमि. सूर्यनारायणाला हात जोडून नमस्कार करावा. जपा कुसुम संकाशम काश्यपेम द्वितीम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम. समोर भूमीला हात लावावा. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. पादस्पर्श क्षमस्व मे. भूम्यै नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. आनेन कृत पूजनेन भूमी दीप दिवाकर देवता प्रियतान्न मम. समोरच्या कलशावरती हात दाखवा. तुम्ही तिथून कलशाला हात जोडावेत सर्वांनी. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाशिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणाश्रुता कुक्षे तुसागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणांगेश सहिताम सर्व कलशम तु समाशिता. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथायन्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारका. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओंबुरस्वा वरुणाय नमः. सकलोपचारार्थे कलशावरती अक्षता व्हाव्यात. अक्षदाम समर्पयामी. पळीभर पाणी घालावं. वम वरुण देवताभ्यो नमो नमः. पाद्योपाद्यं समर्पयामी. हस्तेश्वर्यं समर्पयामी. परत अक्षता व्हाव्यात. प्रतिष्ठापनार्थे अक्षदाम समर्पयामी. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामी. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामी. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामी. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामी. वम वरुणाय नमः. कलशावरती हळदी कुंकू व्हावं. हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. नाना परिमल द्रव्यम समर्पयामी. थोड्याशा फुलांच्या पाकळ्या द्या कलशावरती. घ्या सर. बरोबर आहे. सकलोपचारार्थे वा. तुम्ही वा वा ना. वम वरुण देवताभ्यो नमो नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी सन्निधं कुरु. वम वरुणाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. पळीवर पाणी सोडावं. आनेन कृत पूजनेन वरुण देवता प्रियतान्न मम. असं घ्या. समोर सर. भूम्ये नमः. सकलोपचारार्थे भूमीवरती अक्षता व्हाव्यात. हां दोन्हीकडे व्हा आणि भूमीला पण व्हा. भूम्ये नमः. सकलोपचारार्थे अक्षदाम समर्पयामी. भूमीवरती पाणी घाला. तांब्यानं घातलं तरी चालेल. असं सर. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. भूम्यै नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि. हस्तेश्वर्यं समर्पयामि. अर्घ्यान्ते आचमनीय जलं समर्पयामि. सकलोपचारार्थे अक्षदां समर्पयामि. हळदी कुंकू व्हावं. हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. नाना परिमल द्रव्यं समर्पयामि. सर्वांनी फुलाच्या पाकळ्या घ्या हातामध्ये. पूजेला बसलेले समोरच्या भूमीच्या आतमध्ये थोडेसे
फुलाच्या पाकळ्या व्हाव्यात. भूम्ये नमः सकलोपचारार्थे अक्षदाम समर्पयामी. परत एकदा कुदळ आणि दोन्हीवरती अक्षता व्हाव्यात. पहिल्यांदा कुदळ हातात घ्या, उभं राहून 5 वेळेला खोदायचे. तुम्ही घ्या घ्या तिकडून घेतलं तरी हरकत नाही, तिकडून पण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विश्वकर्मा भगवान की जय. एक नारळ घ्या, नारळ फोडा, नारळ फोडून घ्या, समोर त्या दगडावर फोडून घ्या. विश्वकर्मा भगवान की जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या ठिकाणी. हा भाग वर घ्या. वा. विश्वकर्मा भगवान की जय. रोहित दादा शुभ असते. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. भूम्यै नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. सकलोपचारार्थे नमस्कार करा. अक्षदा वाहून नमस्कार करा. भूमिपूजनार्थे सकलोपचारार्थे अक्षदाम समर्पयामी. यास सर्वांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. फोटोग्राफ खाली बसून घ्या. करणारा त्रास होतोय. कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचे. चला खाली बसा, खाली बसा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. नमः पार्वते पदे शिव हर हर महादेव. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जो नेता थांबला नाही, चालत राहिला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन, असं तुम्हा आम्हा सर्वांचं, महाराष्ट्रवासियांचं, तरुणाईचं, माय माऊलींचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं लाडकं नेतृत्व आमदार रोहितदादा पवार यांचं स्वागत प्रभू श्री विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष उद्धवराव पांचाळ, उपाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ आणि सर्व पदाधिकारी, मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी. चला रोहित दादांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पाठीमागे जी मंडळी थांबलेली आहेत त्यांना विनंती आहे, पुढे या, इथं बसून घ्या. या पुढे या ठिकाणी या. तुम्ही सर्वजण इकडे पांगून उभे राहू नका. या. चला उद्धवराव हनुमंतराव यांना विनंती आहे ही सर्वच सेवाभावी सुतार समाजातील लाख मोलाची सोन्यासारखी माणसं आणि या की दादांच्या विशेष सहकार्यातनं टाळ्या वाजवणं हे अतिशय आरोग्याकरता उत्तम असा व्यायाम आहे. डॉक्टरांनी सांगितलंय जे टाळ्या वाजवतात त्यांना अटॅक येत नाही, हे देखील सांगितलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असणारे रामायणाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव रामायणाचार्य यांचं स्वागत राजेंद्रजी सुतार आणि सखारामजी क्षीरसागर यांना विनंती आहे. वंदनीय संत मंडळी समाजातील या ठिकाणी उपस्थित आहेत. रामायणाचार्य तुम्हा आम्हा सर्वांचं एक श्रद्धास्थान म्हणून ज्यांची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे, यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. राजेंद्रजी सुतार आणि सखारामजी क्षीरसागर यांना विनंती असणार आहे. एक अतिशय आपण पाहतोय की सुतार समाज बांधवांनी शब्द टाकला आणि दादांनी तो पाळला. शब्दाला जागणारा, समस्यांना भिडणारा आणि विकास कामांची गंगा प्रत्येकाच्या दाराशी येण्यासाठी अहोरात्र काम करणारं नेतृत्व आपल्याला रोहित दादांच्या रूपानं लाभलेलं आहे. सर्व कार्यकर्ते चला, सर्व या पदाधिकारी या. एक ग्रुप फोटो सेशन होऊ द्या दादांबरोबर. आणि
आपण पाहतोय काम दमदार आहे. इतर नेत्यांसारखा बडेजावपणा नाही, अतिशय साधेपणा आपल्या लाडक्या नेत्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण पाहतोय आणि आपण सर्वजण भारावून जातोय. नाहीतर आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे कैक पुढारी आणि नेते मंडळी पाहिले असतील, अतिशय त्या ठिकाणी थाट माट स्वतःचा, पण एक ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी लोकनेता म्हणून जी प्रतिमा आहे रोहित दादांची, की पाहताच क्षणी आपलंसं वाटणारं एक हवा अवस्था असं नेतृत्व आणि अशा नेतृत्वावरती कर्जत जामखेडांबरोबरच अवघ्या महाराष्ट्रातील सुतार समाज बांधवांनी देखील रामकृष्ण हरी सर्वांनी हात वरती करा, दादांना आशीर्वाद देऊया. रोहित दादांना आपण आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, सदैव सोबत राहणार. प्रभू श्री विश्वकर्मांची ही लेकरं मोठ्या ताकदीनं. चला, आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव रामायणाचार्य एक वंदनीय असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सन्मान करण्याकरता राजेंद्र सुतार आणि सखारामजी क्षीरसागर, मी नाव घेतल्यानंतर तातडीनं तयार राहायचंय. एक दोन कार्यकर्ते वरती या, सत्काराचं साहित्य अलीकडे घ्या. यानंतर हरिभक्त परायण आदरणीय भागवताचार्य विश्वकर्मा पांचाळ महाराज यांचं आपण स्वागत करतोय. हरिदास पांचाळ आणि अशोक बाप्पा, चला तातडीनं या. हरिभक्त परायण विश्वकर्मा पांचाळ महाराज भागवताचार्य एक वंदनीय असं व्यक्तिमत्व समाजातील. ही सर्व सोन्यासारखी माणसं आणि यांच्या रूपानं अवघा महाराष्ट्रातील सुतार समाज बांधव पांचाळ बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हरिभक्त परायण श्रीराम महाराज क्षीरसागर यांचा सन्मान किसनराव पांचाळ आणि राम बारवकर. चला, किसनराव आणि राम बारवकर, चला तातडीनं पुढे यायचे तुम्ही. हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पांचाळ यांचं स्वागत शंकरराव पांचाळ आणि अनिलजी पांचाळ यांना विनंती असणार आहे. हॅलो हॅलो, चला अनिलजी आणि शंकरराव आळंदीवरनं जगदीशजी देवज्ञ आणि राजू भालेकर यांना विनंती आहे. चला जगदीशराव चला आणि भालेकर चला या तातडीने. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे निष्ठावंत नगरसेवक, ज्या नेतृत्वानं सातत्यानं तुमच्याकरता या परिसराकरता संघर्ष केला रस्त्यावर उतरून, आणि खऱ्या अर्थानं जी काही कामं केली असतील ती अतिशय दर्जेदार अशी कामं ज्या नगरसेवकानं केली, असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक योगेश बापू ससाने या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शरद पवार गटाचे प्रमुख ईश्वर आबा कोठावळे यांची सन्मान्य उपस्थिती आहे. विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष अश्रूजी सुतार, उपाध्यक्ष पंपरजी सुतार, कल्याणजी सुतार, अरुण भाऊ सुतार, अशोक सुतार, जितेंद्र जटे, सर्व निमगाव डाकू कर्जत वरनं उपस्थित असणारे सर्वच ग्रामस्थ आणि सुतार समाज बांधवांचं या ठिकाणी माननीय उपस्थित. आता सर्व जी मान्यवर मंडळी आहे त्यांना आपण श्रीफळ द्यायचे. दादांचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. एवढी धावपळ प्रचंड आहे की आता बावधनवरनं दादा अतिशय स्पीडनं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. डॉक्टर खेतमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
आदरणीय डॉक्टर खेतमाळ साहेबांचं देखील स्वागत करा। मूर्तिकार बालाजी पांचाळ आळंदीवरनं या ठिकाणी उपस्थित आहेत। बेळगावचे अध्यक्ष अशोकराव माणसं, त्याचबरोबर सुतार समाजाचे समाज महासंघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणपत अण्णा गायकवाड, उपाध्यक्ष सुरेशराव भालेराव, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाची सर्व ही नेते मंडळी, सर्वांना श्रीफळ देऊन जागीच आपण सामूहिकरित्या सन्मान करायचा आहे। विनंती आहे। काळे बोराडे नगर परिसरामध्ये एक आदर्श असं श्री प्रभू विश्वकर्मा मंदिर ची कमिटी या ठिकाणी काम करते। विविध उपक्रम असतील, कार्यक्रम सातत्यानं वर्षभर सुरू असतात आणि या माध्यमातून सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येनं या मंदिर समितीतनं योगदानातनं आज उभी राहणार आहे, याचा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना आहे। यानंतर आपण प्रास्ताविक करण्याकरता अखिल महाराष्ट्र सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतराव पांचाळ यांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी थोडक्यात प्रास्ताविक करावं। इथं समोर जे थांबलेले त्यांनी सरा बाजूला थांबा, नाही तर समोर जाऊन बसा। चला, तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा, आपण सर्वप्रथम प्रभू विश्वकर्माचा जयघोष करूया। दोन हात उंच करून जयघोष करायचा आहे। प्रभू विश्वकर्मा भगवान की, आवाज मोठा पाहिजे। प्रभू विश्वकर्मा भगवान की, प्रभू विश्वकर्मा भगवान की। धन्यवाद। तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा आज या सभामंडपाच्या, प्रभू विश्वकर्माच्या सभामंडपाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्र ज्यांच्याकडे एक वेगळ्या आशेने पाहतो आहे, असे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार साहेब, खरं म्हणजे पवार साहेब फेब्रुवारी महिन्यामध्ये विश्वकर्मा जयंती असते, त्या जयंतीच्या कार्यक्रमाला आमचा एक लाडका युवा नेता सुधीर पांचाळ आणि डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं होतं। त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण त्या जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात। त्या कार्यक्रमामध्ये आपण आलात, आमच्यावर तेवढं प्रेम वात्सल्य तुम्ही दिलात। आम्ही एक छोटीशी त्या ठिकाणी तुम्हाला मागणी केली होती, त्या मागणीचं रूपांतर तुम्ही सत्यामध्ये उतरवलात। खरंच दादा, तुमचं समाजाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा। विश्वकर्मा मंदिराची स्थापना 2001 साली या ठिकाणी झाली। आत्ताचे विद्यमान नगरसेवक योगेश बापू ससाने यांचे पिताश्री म्हणजे आमचे ते सरपंच, या भागातील सर्व भागातील ते सरपंच, आणि त्या सरपंचांनी आम्हाला ह्या जागेसाठी 10x10च्या जागेसाठी खूप मोठं योगदान आणि खूप मोठे प्रयत्न करून त्यांनी ही जागा आम्हाला मिळवून दिली। आम्ही त्यांचे ऋण कधीही विसरू शकत नाही। योगेश बापू दादांच्या माध्यमातून ही वास्तू, एवढं वैभव जे प्राप्त झालेलं आहे ते दादांच्या माध्यमातून वैभव प्राप्त झालेलं आहे। म्हणून मित्रहो, हे सगळं काम करत असताना स्थापना केली आणि स्थापना करत करत आम्ही काही गोष्टी पुढं गेलो। त्यामध्ये मंडळ स्थापन झालं, विश्वकर्मा मित्रमंडळ नावाने त्याची स्थापना झाली आणि विश्वकर्मा मित्रमंडळ नावाने स्थापना करून आम्ही एवढं करून थांबलो नाही, तर मंदिरात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आम्ही सुरुवात केलं। जवळजवळ 2001 पासून आज तगायत फक्त कोरोनाचा काळ जर सोडला तर
प्रत्येक वर्षी अविरतपणे आम्ही या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी, विश्वकर्मा जयंती तर मोठ्या उत्साहाने साजरी करतोच, या पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव या ठिकाणी येतातच, पण पुणे जिल्ह्यातून सुद्धा, संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा या विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व समाज बांधव एकवटतो. एवढंच नव्हे तर नामांकित कीर्तनकार सुद्धा या भागामध्ये, या सप्त्यामध्ये, या विश्वकर्मा मंदिरातील सप्त्यामध्ये येतात आणि लोकांना प्रबोधन सुद्धा चांगल्या पद्धतीचं करतात. ही झाली आमची आध्यात्मिक भावना. ही आध्यात्मिक भावनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या संस्थेची स्थापना केली, विश्वकर्मा मित्रमंडळाची स्थापना केली. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवण्याचं काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक क्षेत्रातसुद्धा आम्ही विविध प्रकारचं काम केलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत. दादा, सांस्कृतिक क्षेत्र म्हणलं की ह्या सगळ्याच गोष्टी आल्या, परंतु सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्हाला ही जागा कमी पडत होती. मागच्या वेळेला तुम्हाला आम्ही विनंती केली की हे जागा खरं म्हणजे आम्हाला कमी पडते आहे, जागा झाकली गेली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं मीच स्वतः तुम्हाला शब्द टाकला होता की दादा हे एवढं झाकून गेलं तर बरं होईल. आणि आज तुम्ही ते सत्यात उतरवण्यासाठी या ठिकाणी आलात आणि भूमिपूजन केलं, त्याबद्दल समाजाच्या वतीनं, तमाम बांधवांच्या वतीनं मी तुमचं पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे काम गेली 23 वर्षापासून आम्ही करत असताना 23 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. हे कार्यक्रम राबवत असताना काही आमच्या समाज बांधवाचे मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या शैक्षणिक गुणांसाठी सुद्धा वाव मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पण केला, सत्कार पण करतो. प्रत्येक वर्षी आम्ही अशा पद्धतीचं नियोजन करतो. हे काम करत असताना व्यापारी दृष्टिकोनसुद्धा आम्ही जोपासण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. सांस्कृतिक आलं, सामाजिक आलं, उद्योग व्यापार हे सुद्धा आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. एवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर ह्याचं रूपांतर आम्ही महाराष्ट्रव्यापी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या नावाने सुद्धा आम्ही या संस्थेचं रूपांतर पुढं वाढवत आम्ही तशा पद्धतीचं काम केलं आणि त्याचं नेतृत्व आता माझ्याकडे आलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं दादा की हेच आत्ता जे या ठिकाणी आलं, हे जे वैभव प्राप्त झालेलं आहे, या ठिकाणी जे आपल्या माध्यमातून जे वैभव प्राप्त होणार आहे, झालेलं आहे, हेच वैभव आम्हाला महाराष्ट्रामध्ये विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक नावलौकिक, जसं महाराष्ट्रभर याचं नाव व्हावं अशा पद्धतीचं एक या ठिकाणी वैभव या ठिकाणी आम्हाला प्राप्त करायचं आहे. तुमचं योगदान त्या ठिकाणी योगदान आम्हाला लाभणार आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा मंदिरं भरपूर आहेत, परंतु दादा एक तीर्थक्षेत्र म्हणून सर्वात मोठं मंदिर जर कुठं असेल तर ते फक्त हडपसरमध्ये आणि या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातून जवळजवळ या ठिकाणी गायक कलाकार येतील, वादन कलाकार येतील, हार्मोनियम वादक येतील, तबला वादक येतील, पेटी वादक, सगळ्या प्रकारचे कलाकार या ठिकाणी येतात. आणि दादा, तुम्हाला एक मला आठवणीनं याच ठिकाणी सांगावं वाटतंय, आमच्या समाजाला एक वरदान मिळालेलं आहे. ते वरदान कुठल्या स्वरूपाचं आहे? आमच्या समाजामध्ये प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या कलेचा तो साधक आहे. मग ते हार्मोनियम वादक असेल, पेटी वादक असेल किंवा इतर प्रकारची कुठलीही कला असेल, गायन तरी असेल, विनेकरीत असेल, टाळकरीत असेल, परंतु ती कला आम्हाला आत्मसात झालेली आहे, ती कला उपजत आमच्यापर्यंत पोचलेली आहे. एवढंच नाही, ज्ञानेश्वर माऊलींच्या शेजारी श्री संत भोजली काकाची समाधी आहे. ज्या माऊलींना भोजली काकाने अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांची एकमेव समाधी फक्त भोजली काकाची समाधी आळंदीमध्ये त्या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर पंढरपूर या तीर्थक्षेत्रा ठिकाणी श्री संत जळोजी मळोजी महाराजांची समाधी आहे. तेवढी एकमेव समाधी गाभाऱ्याच्या आतमध्ये मंदिरामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे, हा वसा आणि वारसा प्रभू विश्वकर्मांनी आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत करत माऊलींपर्यंत तिथंपर्यंत आलेला आहे, पांडुरंगापर्यंत तिथंपर्यंत आलेला आहे. तोच वारसा आम्ही चालवण्याचं काम करतोय. आणि तुमच्यासारखे दानशूर नेते ज्यांची महाराष्ट्राला आशा आहे, महाराष्ट्राला अपेक्षेने तुमच्याकडे पाहतो आहे, अशा पद्धतीचं जर काम आपल्या माध्यमातून झालं तर तो आम्हाला खूपच चांगलं आणि सुयोग्य होणार आहे. आता मी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगतो की आमचे डॉक्टर श्वेत माळस, खरं म्हणजे डॉक्टर पेशाने डॉक्टर आहेत ते, आणि आमचे सुधीर पांचाळ दादा तुमच्या खूप टचमध्ये आहेत. ते
खूप त्यांनी प्रयत्न केले, इतके प्रयत्न केले की मला सुद्धा माझ्या घरामध्ये एक थोडंसं अडचण, मेडिकल अडचण होती, त्यामुळं मला तुमच्यापर्यंत येता आलं नाही. परंतु मला सुधीर आणि डॉक्टर साहेब मला तुमच्यापर्यंत आणण्याचा खूप माझा त्यांचा प्रयत्न चालू होता. परंतु ह्या दोघांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम केलं आणि तुम्ही ते हे सगळं सत्यात उतरवण्याचं काम केलं. खरोखर आम्हाला डॉक्टर साहेबांना पण खूप मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. आणि सुधीर तर आमचा युवा नेता आहे, आम्हाला युवा नेतृत्व म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतोय. आणि त्या सुधीरला युवा नेतृत्व तुमच्या माध्यमातून जर समजा साकारलं गेलं तर ते खरोखरच चांगलं होणार आहे. हे सर्व काम करत असताना तुमच्या माध्यमातून आज भूमिपूजनाचं काम झालेलं आहे. दादा, पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद म्हणतो. आणि माझं खरं म्हणजे मला प्रास्ताविक करायला सांगितलं होतं, पण प्रास्ताविकमध्ये मी हे सगळंच घेतलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचं, जे जामखेडून आलेले आहेत त्यांचं पण, जे कर्जतून आलेले आहेत ते त्यांचं पण, आणि या पंचकृषीतून आलेले आहेत त्यांचं पण. आणि या ठिकाणी आज जो कार्यक्रम चालू आहे भजनी मंडळाचा, त्यांनी सर्वात मोठा प्रोत्साहन आहे, सर्वात मोठा उत्साह वाढवलेला आहे, त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि माझं प्रस्ताव या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. दादा, एक छोटीशी विनंती आहे, आपण मान्य करावी अशी सुधीरचं म्हणणं आहे. आपला एक विशेष असा सत्कार सुधीर आणि डॉक्टर करणार आहेत, तर त्याचा स्वीकार करावा अशी मी आपणास विनंती करतो. दादा, तुमचा वाढदिवस 29 तारखेला काहीतरी आहे, तर वाढदिवसाच्या अगोदरच तुम्हाला सुधीर आणि डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर या लाडक्या नेतृत्वासाठी आपण सर्वांनी करायचा आहे. थोरा मोठ्यांचा आदर करणारा, माई माऊलींचा सन्मान करणारा आणि तरुणाईला सोबत घेऊन विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारं दमदार आणि आश्वासक असं नेतृत्व रोहितदादांच्या रूपानं अवघा महाराष्ट्र अनुभवतोय. सर्वांच्या वतीनं दादांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पवित्र आणि शुभ कार्याला संत मंडळींचा आशीर्वाद हवाच. आणि या स्टेजवरती मोठ्या संख्येनं संत मंडळी उपस्थित आहेत, वंदनीय. या सर्वांच्या वतीनं रामायणाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव यांना आपण या आजच्या या शुभ कार्याला आशीर्वाद देण्याची विनंती करूया. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनम हरे. भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने या सृष्टीचं आदिबीज भगवान ब्रह्मदेवाने जरी या सृष्टीचं निर्माण केलं असेल, पण त्या सृष्टीला मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचं कार्य ज्या देवतेने केलं ते भगवान प्रभू विश्वकर्माच्या परमपवित्र सानिध्यामध्ये माननीय लोकप्रिय आमदार, लोकप्रिय म्हणजे जामखेड कर्जतपुरतं मर्यादित लोकप्रिय नेतृत्व नाही बरं का. उभ्या महाराष्ट्रभर आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून, श्रीरामकथा श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून फिरत असताना प्रत्येक जनसामान्यामध्ये आदरणीय दादा आपल्याप्रती अतिशय आदर आहे बरं का. कारण या पक्षामध्ये हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी संप्रदायामधील हाडाचं नेतृत्व म्हणून, वारकरी नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याकडं पाहिल्या जातं समाजामध्ये बरं का. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना दादांविषयीची लोकप्रियता अतिशय खऱ्या अर्थाने टोकाची आहे समाजामध्ये. आणि नुसतं जामखेड आणि कर्जत या मतदारसंघापुरतं मर्यादित नेतृत्व नसून महाराष्ट्राचं भविष्य खऱ्या अर्थाने आदरणीय दादांमध्ये पाहिल्या जातं. म्हणून माननीय लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यातून सभामंडप भूमिपूजन सोहळा व श्री प्रभू विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त भव्य महिला भजन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन
या परमपवित्र भूमीमध्ये आपण केलेलं आहे सर्व कार्यकर्ते मंडळीने श्री विश्वकर्मा मित्र मंडळाच्या वतीने. तसं पाहिलं तर वेळ झालेला आहे आणि महाराज आणि नेते जर म्हटलं तर माईक जर त्यांच्या हातामध्ये आला मग त्यांना बोलण्याची सीमा राहत नसते आणि किती बोलावं हे त्यांना कळत नसतं बरं का. पण तरीही मी माझं 2 शब्द आवर्ते घेतोय. दादा, वास्तविक पाहता या संपूर्ण कार्यकर्त्यांचा माझा संबंध 4-5 वर्षापूर्वी आला. इथं आल्याच्या नंतर कीर्तनाच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून यांना प्रबोधन करत असताना अतिशय आनंद वाटला. आणि हे जेवढे सर्व विश्वकर्मा तरुण मित्रमंडळामधील आणि या मंदिराचे संपूर्ण जे काही सेवाधारी मंडळी आहेत ही अतिशय निष्ठेने काम करणारी आहेत. बरं, अध्यक्षही त्यांना त्या पद्धतीनेच लाभले बरं का. निष्काम स्वरूपाचं खऱ्या अर्थाने कार्य आमचे उद्धवजी पांचाळ असतील, हरिदासजी असतील, सगळेही कार्यकर्ते मंडळी अतिशय निष्ठेने खऱ्या अर्थाने इथं सेवा करतात. आणि म्हणून ही जी भव्यता इथं या संपूर्ण सुंदर प्रकारच्या या मंडळाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये दिसते, त्यामध्ये सभागृहाचं निर्माण असेल, मंदिराचं निर्माण असेल, हे सर्व अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने खऱ्या अर्थाने ते करतायत. वास्तविक पाहता एक अजून गोष्ट मी आपल्यासमोर मांडेल. महाराज म्हटलं आणि एखाद्या ठिकाणी जर समजा सत्कार्य असेल, एखाद्या ठिकाणी जर सत्संग असेल, तर त्या सत्संगामध्ये जर अन्नदानाची गरज भासली तर महाराज कधीच आपल्या खिशातून महाराज स्वतः अन्नदान करत नाही बरं का. तो एखादा अन्नदाता शोधत असतो, यजमान शोधत असतो. तसं पुढारी आणि नेते जर म्हटलं, एखादं विकासाचं काम जर असेल आणि एखाद्या ठिकाणी जर समजा आपल्याला एखादी काहीतरी गोष्ट करायची असेल विकासाची, तर महाराज ते स्वतःच्या खिशामधून कधीच करत नाहीत बरं का. ते एखादं काय करत असतात, आमदार फंडातून एखादा निधी कुठंतरी उपलब्ध होतो का हे अगोदर प्रथमतः समोर ठेवून बघत असतात. पण मी आपल्यासमोर आवर्जून सांगेल, माननीय लोकप्रिय आमदार रोहितदादा पवारांनी हे जे सभामंडपाचं निर्माणाचं कार्य हाती घेतलंय ना, ते कुठल्याही फंडातून नाही तर स्वखर्चातून खऱ्या अर्थाने या सभामंडपाचं कार्य या भगवान विश्वकर्माच्या मंदिराच्या समोर खऱ्या अर्थाने ते निर्माणाचं त्यांनी ते आपल्या हातामध्ये कार्य घेतलंय. म्हणून भगवान विश्वकर्मा चरणी आणि माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल, प्रत्येकाच्या अंतःकरणामधील ती इच्छा पूर्ण व्हावी बरं का. आणि आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून आदरणीय रोहितदादांना आपण पाहावं, एवढीच एक अपेक्षा, आकांक्षा आणि इच्छा भगवान विश्वकर्माच्या चरणी मी ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. हरिओम तत्सत. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक योगेश बापू ससाने यांना विनंती असेल की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द व्यक्त करावेत. गणपती बाप्पा, जय विश्वकर्मा. आदरणीय रोहितदादा आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, समोर जवळपास 5 रंगामध्ये असणारे 5 नवीन भजनी मंडळ, ते पण महिला. आणि आमच्याकडं महिला भजनी मंडळ खूप जोरात आहेत बरं का दादा, खूप जोरात आहेत. त्यांचा आवेशाने त्यांचं हे पाहिलं की असं वाटतं की अरे पुरुष भजनी मंडळींना ते कधीच मागं टाकतात. त्यामुळं सर्व भजनी मंडळींना नमन करतो, प्रभू विश्वकर्मांना नमन करतो. आज त्यांची जयंती आहे. माझा व्यवसाय खरं तर तुमच्यावरच अवलंबून आहे. 30 वर्ष झालं मी बांधकाम व्यवसायात आहे. त्यामुळं प्रत्येक जयंतीला साईटवरती पूजा होत असते. आणि आता मी हनुमंतरावांचं आणि उद्धवरावांचं दोघांचंही आभार मानतो की त्यांनी सरपंचांचं नाव घेतलं. आता हनुमंतरावांनी 2001 साली या ठिकाणी जवळपास डझनभर मंदिरं तयार झाली. त्याचं कारण वेगळं होतं, परंतु ती मंदिरं करण्यामागचा उद्देश खूप चांगला होता. आणि संध्याकाळी तिकडनं जर आपण फिरायला आलो तर असं वाटतं की आपण स्वर्गातच आहे. कोणता देव इथं नाही असं नाही आहे, सर्व प्रकारचे देव आहे. आपली पंढरीच इथं आहे, त्यामुळे सर्व देव इथं वसले. आणि दादांचा त्याच्यामध्ये हातभार लागला, त्याबद्दल खरंच आनंद वाटतो. तुम्ही नाव घेतलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी खूप जपली होती माणसं, हनुमंतराव असतील, उद्धवराव असतील. सरपंचांनी हा परिसर खूप तळहाताच्या फोडावरती असल्यासारखा जपला आणि मंदिरं विविध प्रकारची तयार झाली आणि त्याला बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केलं. मी आमच्या सर्वांच्या वतीनं रोहितदादा तुमचा आभार मानतो. महाराजांनी आता सांगितलं की सो कष्टातनं किंवा सो खर्चातनं काम कमी करणारे लोक आहेत, त्यात तुम्ही आहात. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो. आणि या ठिकाणी तुमच्याकडं आम्हीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र पवारसाहेबांची सावली म्हणून पाहिलं जातं तुमच्याकडं.
आणि हनुमंतराव बोलले मगाशी की झाकून द्या म्हणजे सावली द्या, आणि हे सावली देण्याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल करतात, त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं तुमचा आभार मानतो. आणि पवारसाहेबांची ही सावली अशीच उत्तरोत्तर वाढत जावं, आणि पवारसाहेबांनंतर नक्कीच तुमचं महाराष्ट्र वाट पाहत आहे की भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणा किंवा एक चांगलं नेतृत्व म्हणून म्हणा, किंवा पवार फॅमिलीचा वारसा जो उभ्या महाराष्ट्राला हवाहवासा आहे. आणि जे पवारसाहेबांचे गुण आपण पाहतो की पवारसाहेबांचे अनेक गुण आहेत, त्यांचे गुण गाण्यात जर मी सुरुवात केली तर खूप वेळ जाईल, परंतु पवारसाहेबांची छबी ज्याच्यामध्ये आलेली आहे अशा रोहितदादांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि सर्व समाज बांधवांना सुद्धा आजच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. स्वाभिमानी महाराष्ट्राचं दमदार असं नेतृत्व, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या मंदिरासाठी व इथे येणारे सर्व जे भक्त आहेत त्यांना सेवा म्हणून इथं एक सभामंडपाचा कार्यक्रम, सभामंडप बांधण्याचा जो निर्णय आपण सर्वांनी घेतला त्या सभामंडपाचं भूमिपूजन आज इथं होत आहे. आणि या चांगल्या दिवसानिमित्त इथं महिला भजन स्पर्धा व त्याचं बक्षीस वितरणचा आपण कार्यक्रम इथं ठेवला. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या या मंदिराचे संस्थापक शंकररावजी पांचाळ, मंदिराचे अध्यक्ष उद्धवरावजी पांचाळ, ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे योगेश बापू ससाने, उपस्थित असणारे संजयजी हरपाळे, सुतार समाज महासंघ प्रदेश अध्यक्ष हनुमंतरावजी पांचाळ, सुतार समाज महासंघ कार्याध्यक्ष गणपतरावजी गायकवाड, अध्यक्ष सोनार समाज भालचंद्र भाऊ टेमोर्णीकर, अध्यक्ष लोहार समाज दिलीपरावजी लोहार, तसंच देवेंद्र भाऊ दुधाले, श्री पंढरीनाथ राजगुरू महाराज, अध्यक्ष जामखेड तालुका सुतार समाज, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे हबप ज्ञानेश्वर महाराज मते, हबप विश्वकर्मा महाराज पांचाळ, हबप श्रीराम महाराज क्षीरसागर, हबप ज्ञानेश्वर महाराज जाधव, हबप पांडुरंग महाराज पांचाळ, अशोकरावजी सुतार, गणेश भाऊजी गाडेकर, संतोष भाऊ क्षीरसागर, उद्धवरावजी क्षीरसागर, शामराव भाऊ क्षीरसागर, बबनरावजी सुतार, दत्ताभाऊ क्षीरसागर, सुधीरजी पांचाळ, डॉक्टर अतुलजी खेतमाळस, श्री रामभाऊ बारवकर, तसंच उपस्थित असणारे श्री भाऊ भांडवलकर, या परिसरामध्ये राहणारे सर्व नागरिक, कर्जत आणि जामखेडमधून आलेले सर्व सुतार समाजाचे मान्यवर, सोनार समाजाचे मान्यवर, लोहार समाजाचे मान्यवर व इतरही सर्व नागरिक, सर्व महिला भगिनी, भजनी मंडळाचे सर्व भगिनी, आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, जयंतीनिमित्त मी इथं श्री प्रभू विश्वकर्मांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रातून सर्व समाज बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या कार्यक्रमाला आल्यानंतर इथं तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर असा मंडप तयार केला होता. चांगल्या आध्यात्मिक वातावरणामध्ये जयंती आपण सर्वांनी मिळून साजरी केली. आणि मग ती जयंती साजरी करत असताना आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक छोटीशी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने केली होती. ती विनंती अशी होती की एक परमनंट सभामंडप इथं असावा. त्यांचं भाषण पहिलं झालं, मग माझं होणार होतं. मग माझ्या हातामध्ये माईक आला आणि कर्जत जामखेडकरांच्या वतीने मी इथं शब्द दिला की पुढच्या जयंतीच्या आधी इथं एक मोठा असा सभामंडप झाला असेल आणि पुढचा कार्यक्रम होत असताना आपल्या समाज बांधवांना कुठेही वेगळा खर्च करण्याची जरूरत लागणार नाही. परमनंट सभामंडपाच्या छायेखालीच तो कार्यक्रम होईल. आणि म्हणतात ना, दिलेला शब्द हा आपल्याला पाळावा लागतो. आणि मी ज्या कुटुंबातून येतो त्या कुटुंबामध्ये शब्दाला फार मोठी किंमत आहे. ज्या भूमीमध्ये मी जन्मलो, या आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा शब्दाला किंमत आहे. संतांची भूमी आणि अशा पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा आपल्याला पाळावा लागतो. मी खरं तर सुधीर असेल, डॉक्टर खेतमळज असेल यांच्या मागे लागलो होतो. डिझाईन द्या, डिझाईन द्या, डिझाईन द्या. हा सभामंडप बांधण्यासाठी नाही तर भूमिपूजन करण्यासाठी थोडाफार जो उशीर झाला तो डिझाईनमुळे झालेला आहे. मंदिराकडनं उशीर झाला. सुधीरराव म्हणतात की माझ्याकडनं अपेक्षा नव्हती, मी नुसतं शब्द देऊन मोकळा झालो असं त्यांना वाटत होतं. म्हणजे मी आलो, बसलो, शब्द दिला आणि निघून गेलो असं काही लोकांना वाटलं. पण शेवटी मी कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतो आणि तिथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती हा कधीही नुसता हवेत बोलत नसतो, खऱ्या अर्थाने त्या गोष्टी करून दाखवत असतो. आणि हे आज इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सुंदर असा सभामंडप बांधणार आहोत. मंदिर समितीने एक विशिष्ट डिझाईनचा सभामंडप दिला होता, पण फक्त या बाजूला आपलं कन्स्ट्रक्शन आहे, त्या बाजूला कन्स्ट्रक्शन आहे आणि तिथं मंदिर असल्यामुळे इथं क्रेन आणणं थोडंसं अवघड आहे. आणि हा वाहतुकीचा रस्ता आहे, गोल नाही तर अर्ध गोल अशा प्रकारचा सभामंडप सांगितला होता. पण मी विनंती केली की इथं क्रेन आणणं थोडंसं अवघड असल्यामुळे आपण जसं मंदिराच्या समोर पुढे आपण एक विशिष्ट कैचीमध्ये एक चांगला आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला असा आपण सभामंडप बांधू. आणि मी आभार व्यक्त करतो की आपल्या मंदिर समितीने परवानगी दिली. उद्या परवापासून नाही तर या आठवड्यामध्ये काम सुरू होईल आणि ते काम होत असताना ते चांगल्या पद्धतीचं होईल याच्यावर तुम्ही सर्वजण लक्ष ठेवाल असा विश्वास इथं व्यक्त करतो. खरं तर प्रभू श्री विश्वकर्मांनी आपल्या सर्वांना अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. एकतर जो व्यवसाय नाही तर जे काम आपण सर्वजण करतो ते अतिशय प्रामाणिकपणे खरं तर केलं पाहिजे. तुम्ही जे सुतार काम करता ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सोनार काम असेल, लोहार काम असेल, जे कुठलं काम तुम्ही करत असता ते प्रामाणिकपणे करायला लागतं. कारण कुठलंही काम लहान मोठं नसतं, ते काम असतं आणि कामच देवाची सेवा असते हे आपल्याला प्रभूंनी तिथं सांगितलेलं आहे. सृजनशीलता ही तुम्ही सर्वजण जपता. नवीन गोष्टी निर्माण करायची क्षमता ही आपल्या सर्वांमध्ये असते आणि ती सृजनशीलता ही आपल्या सर्वांमध्ये असली तरी ती जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा त्या गोष्टीची ताकद आपल्या सर्वांना जाणून येते त्यानंतरच आपल्या हातून काहीतरी नवीन घडत असतं. त्यामुळे आपल्यावर विश्वास, आपल्या क्षमतेवर विश्वास हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. त्याच्याचबरोबर अभ्यासाचं महत्त्व ते नेहमी सांगत असतात. कुठलेही काम करत असताना आज काम चालू केलं आणि ते लगेच आपल्याला जमेल असं नसतं.
एखादी कला आपल्यामध्ये असेल तर आज सांगितलं की नाही आता उद्यापासून आपण या पद्धतीने काम करायचं होत नसतं, त्याचं शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे गुरु ते शिक्षण देतात ना, तर आपली आधीची पिढी आपल्याला शिक्षण देत असते, पण जे शिक्षण देतात, जे आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांचा मान सन्मान ठेवणं सुद्धा प्रभू आपल्याला सांगत असतात. आणि ही गोष्ट फक्त समाजापुरती नसून ही गोष्ट माणुसकीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे आपण सर्वजण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तिथं जपत आलेलो आहोत. तसंच महिलांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यामध्ये सृजनशीलता असते, एखादी गोष्ट निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. जसं भजन स्पर्धा आज इथं झाली, त्यातून त्यांची कला दिसली. घरी माझी आई असेल, माझी पत्नी असेल, ते काम सुद्धा करतात पण घर सुद्धा सांभाळतात. त्याच्यामध्ये सुद्धा जी काय त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्याचा पूर्ण वापर करून आपल्या कुटुंबाला कशी कुठली अडचण येणार नाही यासाठी त्या सर्व प्रयत्न करत असतात. आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात महिला या काम करत आहेत. त्यामुळे महिला सबलीकरणाच्या बाबतीत सुद्धा धडे आपण प्रभूंकडनं हे खरं तर घेऊ शकतो. आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवलाच पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानंतर कधी कोणाचं काय भलं होत नाही. जेव्हा आपण चांगला विचार करतो तेव्हाच आपलं काहीतरी चांगलं होत असतं. आणि पण फक्त आपलाच चांगला विचार केला नाही पाहिजे की दुसऱ्याचा सुद्धा केला पाहिजे. खरं तर मगाशी सांगितलं स्वखर्चातून माझं एक प्रामाणिक मत आहे की जेव्हा समाजासाठी आपण एखादी गोष्ट करत असतो, लोकांसाठी करत असतो, ती जर प्रामाणिकपणे आपण केली तर प्रभूंचा आशीर्वाद हा आपल्यावर असतं. आणि जेवढी सेवा तुम्ही दिली त्याच्या कितीतरी पट मदत आध्यात्मिक ताकद आपल्याला करत असते. त्यामुळे म्हणलं जातं की जर आपल्यात क्षमता असेल तर आपण फक्त काम करत जायचं. जर आपल्याकडे जर काही धनसंपत्ती असेल तर आपल्यापुरती न ठेवता जिथं कुठं सेवा म्हणून त्याचा वापर करता येईल, जेवढा वापर आपण कराल तेवढं उद्या जाऊन त्याला जास्तीत जास्त ताकद ही आध्यात्मिक ताकद आपल्याला तिथं देत असते. म्हणून करोनाचा काळ असू द्या, मतदारसंघात मी काम केलं, इथे असणारे सर्व मान्यवर आहेत त्यांनी इथं काम केलं, अनेक असे महाराष्ट्रातले महारथी आहेत, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या भागात त्यांनी काम केलं. मतदारसंघामध्ये पिण्याचं पाणी कमी पडलं होतं, दुष्काळ होता, सरकार टँकर देत नव्हतं, टँकर कमी पडत होते. पण म्हणतात ना, जिथं सरकार कमी पडतं तिथं आपण सरकार बनायचं असतं. त्याच हेतूतून कर्जत जामखेडमध्ये तिथं असणारे एक सुद्धा व्यक्ती आणि जनावर हे आपण तहानलेलं ठेवलं नाही. आणि ते पाणी देत असताना भेदभाव सुद्धा कुठला केला नाही. नाहीतर भाषण करत असताना बरेच जण मोठी मोठी भाषणं करतात, अजिबात भेदभाव करायचा नाही, संतांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार, छत्रपती शाहू महाराजांचा विचार. पण हे फक्त बोलून चालत नसतं, त्या पद्धतीने वागावं लागतं. आणि जे सगळे संत होऊन गेले आणि महापुरुष होऊन गेले त्यांनी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगितलेली आहे की आपण कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता या जगामध्ये राहायचं असतं. आणि फक्त विचार कुठला ठेवायचा असतो तर प्रभूंचा आणि माणुसकीचा. आणि तोच विचार जर आपण मनामध्ये ठेवून काम करत राहिलो तर या जगामध्ये कुठेही वाद होणार नाही. नाही तर होतं असं की जे वाद निर्माण करतात त्याच्यामध्ये स्वहित असतं, त्याच्यामध्ये त्यांना कुठंतरी स्वतःचं काहीतरी पडलेलं असतं. दोन समाजामध्ये वाद निर्माण केला, काही राजकीय लोकांना त्याचा फायदा होतो. दोन धर्मामध्ये वाद केला तर काही नेत्यांना त्याचा फायदा होतो. पण मी नेहमी सांगतो की एखादी घटना घडली नाही तर एखादी दंगल घडली, त्याच्यामध्ये गरिबाचं घर जळत असतं, गरिबाच्याच मुलाच्या डोक्यात दगड पडतो, मारणारा गरिबाचाच मुलगा असतो, दुकानी गरिबाचंच जळतं. पण ह्या सगळा तमाशा बघणारे नेते नाही तर जे कोणी श्रीमंत लोक असतात ते AC मध्ये बघून फक्त तमाशा बघत असतात. त्यामुळे अशा प्रकारे जर भेदभाव निर्माण करून कोणी काही पद्धतीने स्वहिताची पोळी भाजत असेल तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याच्या मागे आपलं हित नाही तर काही नेत्यांचं हित आहे. आणि ही समज आपल्या सर्वांच्या मनामध्ये जेव्हा येईल आणि ही समज कुणी आपल्याला दिली असेल तर ती संतांनी आणि प्रभूंनी ती समज आपल्याला दिली आहे, ती फक्त आपण स्वीकारली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. म्हणून पाणी देत असताना, लंपीचा रोग जेव्हा आला होता तेव्हा जनावरांना मदत करत असताना मतदारसंघामध्ये 14,000 सायकली जेव्हा आपण दिल्या त्याच्यामध्ये जात नाही बघितली, त्याच्यामध्ये आपण धर्म बघितला नाही, त्याच्यामध्ये कुठल्या
बूथवरनं कुठल्या गावातून मला मतदान जास्त झालंय कमी झालंय हे तिथं बघितलं नाही. काय बघितलं तर तिथं असणाऱ्या लहान मुलांचं भविष्य बघितलं, कारण का ते उद्याचं या मतदारसंघाचं, या महाराष्ट्र, या देशाचं भविष्य आहे. आणि लहान मुलांनी काय चूक केली? ते तर लहान आहेत, पाणी नाही दिलं त्यांना अडचण येणार आहे. माता भगिनी स्वतः कधी राजकीय एखादा निर्णय घेत नसतात, घरचे तिथं सांगत असतात. त्याच्याचबरोबर सायकल दिल्यानंतर लांब ये जा करून जो काही त्याच्यात ताकद जाते तेवढी ताकद सायकल दिल्यानंतर त्याचा कुठेतरी कमी लागेल आणि लक्ष कशात लागेल तर अभ्यासात लागेल. कारण का या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आमच्या आधीची पिढी थोडी शिकली, त्यांच्या आधीची पिढी एवढी शिकू शकली नाही. मी आध्यात्मिक विचार म्हणत नाही, पण पुस्तकी ज्ञानच्या बाबतीत बोलतोय. आणि मग आत्ताची पिढी जी काय शिकते, जे काय करणार आहेत, त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा स्वप्न हे दडलेलं आहे. कारण आईवडिलांना सुद्धा डॉक्टर बनायचं होतं, आईवडिलांना सुद्धा कुठेतरी आर्किटेक्ट बनायचं होतं, आईवडिलांना सुद्धा कुठेतरी मोठा व्यवसाय करायचा होता, आईवडिलांना कुठेतरी मोठा अधिकारी व्हायचं होतं. पण त्यावेळेस आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. पण आज लहान मुलं जी शाळेत जातात, अशा लहान मुलांच्या माध्यमातून ते त्यांचं स्वप्न कुठेतरी खरं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच स्वप्नासाठी आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी असतात, कार्यकर्ते असतात, जे काही सायकल असेल, पॅड असेल, कंपोस्ट बॉक्स असेल, शिक्षणावरचं काम असेल, ह्याच्यामधून काय करत असतात तर त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी खारीचा वाटा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण उचलत असतो. आणि हा विचार खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि तेच काम आम्ही सर्वजण मिळून तिथं करत आहोत. त्यामुळे मी कीर्तन आणि प्रवचन कधी करत नाही, मला ते जमत पण नाही. पण मला अध्यात्माची ताकद फार माहिती आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कुणीही भेदभाव का करू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये समाजासमाजे किती प्रयत्न केला तर तेढ का निर्माण होत नाही, त्याचं मुख्य कारण म्हणजे या भूमीमध्ये संतांचे विचार दडलेले आहेत. आपल्या विचारामध्ये संतांचे विचार हे दडलेले आहेत. आपल्या रक्तात, ध्यानात संतांचे विचार असल्यामुळे आपल्याला भेदभाव कधी त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून आपण एकत्रित आहोत. आणि हीच खरं वारकरी संप्रदायाची ताकद आहे, हीच खरं प्रभूंची ताकद आहे, हीच खरं संतांची ताकद आहे. आणि हीच ताकद आपल्या सर्वांना जपायची आहे. त्यामुळे ती जपत असताना जे काय म्हणतात ना, आपण हे करतो हे मी नाही करत. मी फक्त ठीक आहे इथं सभामंडप दिला, पण मी दिला असं समजू नका. हा सभामंडप जर कोणी दिला असेल तर कर्जत जामखेडच्या नागरिकांनी दिलेला आहे. हा सभामंडप जर कोणी दिला असेल तर या मंदिरामध्ये आणि प्रभूंच्या समोर या मंदिरात न येता सुद्धा आपापल्या घरी नतमस्तक होणारे जे भक्त आहेत त्यांच्याकडनं हा सभा मंडप दिला असं आपल्याला मानावं लागेल. एक व्यक्ती कधी काही करू शकत नसतो. आम्ही फक्त माध्यम आहे. आमच्या माध्यमातून एक आध्यात्मिक शक्ती हे फक्त काम करून देते. पण ती शक्ती एखाद्या व्यक्तीकडनं जेव्हा काम करून घेत असते तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये वेगळा विचार हा दडलेला असतो. आणि त्या विचारासाठी, त्या आध्यात्मिक शक्तीसाठी मी खरं तर इथं काम करत आहे. त्यामुळे ही सेवा देण्याची संधी तुम्ही सर्वांनी मिळून मला दिली, त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि उद्या जाऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी कुठली थोडी शक्ती मिळेल, ताकद मिळेल, पद मिळेल, त्या पदाचा योग्य असा वापर करून सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण मला माहीत होतं की इथं कीर्तन आणि प्रवचन चालू आहे. सुंदर असे भजनी मंडळं इथं आलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपलं आध्यात्मिक मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर आध्यात्मिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम इथं सुरू आहे. मग मुद्दामून मी उशिरा आलो. मी फक्त कारण देतोय, माझ्याकडनं थोडंसं काही कार्यक्रमामध्ये उशीर झाला आणि म्हणून पोचता इथं मला उशीर झाला. त्यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण म्हणतात ना राजकारणात, जसं महाराज म्हणले की एकदा माईक हातात आलं तर माईक सुटत नसतं, तसं कारण द्यायला पण आम्ही कधी सुटत नाही. तर आम्ही कुठेतरी एक गोंडस कारण देण्याचा प्रयत्न तिथं मी देत होतो. पण ते कारणच होतं, माझ्याकडनंच उशीर झाला. आणि उशीर झाला त्यासाठी मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण उशीर होऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्यासाठी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार. कर्जत तालुक्यातून, कर्जत शहरातून अनेक आपले मान्यवर, समाज मान्यवर इथं आलेले आहेत. कुळधरणमधून आले, जलालपूरमधून आले, चापडगाव, नवसरवाडी, नागलवाडी, कोपर्डी, मलठण, भारतगाव, सुद्रीक, माई जळगाव, अळसुंदे, जामखेड शहर, पिंपळगाव, उंडा, चौंडी, पांढरी, हळगाव, राजुरी, सातेफळ, खर्डा, फकराबाद, देवदैठण, खांडवी आणि बरीच काही नावं आहेत.
त्यामुळे एवढ्या लांबून तुम्ही सर्वजण इथं आलात. खरं तर गेल्या वेळेस आपल्या मंदिर समितीने मला सांगितलं होतं की हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि इथं खरंच मोठी ताकद आहे. मी एकच इथं शब्द देतो, एक कार्यकर्ता म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी असेल, ससाने भाऊ असतील, त्यानंतर आमचे हरपाळे भाऊ असतील आणि आम्ही सर्वजण मिळून उद्याच्या काळामध्ये इथं अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी आम्ही 100% इथं जे कुठला प्रयत्न करायचा तो प्रयत्न करेल आणि जे तुम्ही मागाल सेवा म्हणून जेवढी ताकद देता येईल ती ताकद मी देईल असा शब्द इथं देतो. होतं असं की इथं एखादा विषय मुद्दा तुम्ही मांडला आणि आम्ही शब्द दिला तो पूर्ण करावा लागतो, म्हणून तुमच्याकडनं कुठली मागणी आत्तापर्यंत आली नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही सर्व मंत्री, सर्व मंदिर समितीचे सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातले सर्व मान्यवर एकत्रित बसून जेव्हा आम्हाला सांगाल आणि तो अधिकाराने एखादं पद आमच्याकडे असेल त्या पदाचा योग्य असा वापर करून इथं जे काय तुम्हाला पाहिजे ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही सर्वजण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि येत्या काळामध्ये एका गोष्टीची मला जाण आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची जी पुढची पिढी आहे त्या पिढीला त्याच क्षेत्रामध्ये काम करत असताना आधुनिक साथ देण्यासाठी अर्थकारणाचा पाठिंबा सरकारच्या मदतीने आपल्याला कसा देता येईल याच्यावर 100% आपल्याला विचार हा करावा लागेल आणि तो विचार येत्या काळामध्ये आपण करू. कारण शेवटी घर कशावर चालतं तर आपल्या व्यवसायावर चालतं. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामुळे त्या ठिकाणी चालतं. पण जगामध्ये बदल इतके पटपट त्या ठिकाणी व्हायला लागलेत. आपण पूर्वी सुतारकाम करत असताना तिथं जे गावात असतात गावातल्या लोक आपली मदत घेत होते, परिसरातले लोक मदत घेत होते, पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या मशीनचा वापर हा फर्निचर बांधण्यासाठी करण्यासाठी तिथं केला जातो. तसंच सोनार व्यवसायाचं झालेलं आहे. तिथं सुद्धा मोठ्या मोठ्या मशीन्स जे काही आपण पेंजन असेल, घुंगरू असेल, नाही तर छोटेसे नेकलेसेस असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मशीन आणि इक्विपमेंटचा वापर हा केला जातो. त्याच्याचबरोबर लोहार व्यवसायामध्ये असणारे जे सर्व मान्यवर आहेत, पूर्वीचे दिवस बदलले. जे काही आपली कोळशाचा वापर आपण करायचा होता इलेक्ट्रिकवर आला, त्याच्यात मोठे बदल चाललेत. फर्नेसेस वेगळे वेगळे तिथं आलेले आहेत. त्यामुळे हा जो बदल होत चालला आहे तो बदल होत असताना आपला समाज कुठं मागे पडू नये. त्यामुळे तो बदल स्वीकारण्यासाठी जे काही आपल्याला अर्थकारण लागेल नाही तर जी टेक्नॉलॉजी लागेल त्याच्यामध्ये सरकारकडनं मूलभूत काहीतरी योजना येण्याचं आपल्याला बघावं लागेल. तर येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून 100% त्या बाबतीत विचार करू असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना स्वागत करतो. आणि हे जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे, कारण तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं. मगाशी सांगितलं की रोहित पवारची ओळख आता अख्ख्या महाराष्ट्रात झालेली. मी एवढंच सांगेल, रोहित पवारची ओळख काय रोहित पवारने केलेली नाही. रोहित पवारची ओळख या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे असेल तर ती फक्त आणि फक्त कर्जत जामखेडकरांमुळे आहे. माझी जन्मभूमी ही बारामती असली तरी माझी कर्मभूमी ही कर्जत जामखेड आहे आणि कर्जत जामखेडकरांनीच मला लढायला शिकवलं आणि त्यांनी लढायला शिकवलं म्हणून मोठ्या मोठ्यांबरोबर मी भिडतोय आणि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर मी भिडलोय. म्हणजे शेतीच्या विषयासाठी भिडलो, MIDCच्या विषयासाठी भिडलो. जे काही छोटे छोटे लोकसंख्येचे जे घटक आहेत त्यांना चांगली मंडळं असावी आणि मंडळाच्या मदतीने त्यांना व्यावसायिक मदत मिळावी यासाठी मी भिडलोय. महिलांच्या हक्कासाठी भिडलोय, तिथं रोजगारासाठी भिडलोय, त्यानंतर विमा आणि बऱ्याच काही गोष्टींसाठी भिडलोय. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आज जे कोणी सत्तेत आहेत नाही तर ज्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे त्यांना असं वाटतं की या कार्यकर्त्याला इथंच थांबावं नाही तर उद्या जाऊन लय त्रास देईल. पण त्यांनी किती काय केलं, किती ताकद लावली, तर माझ्याकडे एकच ताकद आहे ती म्हणजे लोकशाहीची लोकांची ताकद. आणि ही ताकद इतकी मोठी आहे मी कोणालाही मोठ्या शक्तीला तिथं घाबरत नाही. कारण शेवटी लोकशाही आणि सामान्य लोकांची ताकद ही कुठल्याही मोठ्या ताकदीपेक्षा मोठी असते अशी जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळे मी कधीही कोणाला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही आणि दिल्लीसमोर 100% कधीच झुकणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, कामात खबरदार, वागण्यात जबाबदार कर्जत जामखेड वासियांबरोबरच तुम्हा आम्हा सर्वांचं महाराष्ट्रवासियांचं नेतृत्व शानदार आणि दमदार. अर्थात रोहितदादांचं जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण अभिनंदन करूया, आभार मानूया. आणि यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन उद्धवराव पांचाळ या मंदिर समितीचे अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी करावं.
अतिशय गोड अशा प्रकारचा कार्यक्रम माझ्या वाट्याला आलेला आहे दादा. म्हणजे अमृतच म्हणावं लागेल. आभार प्रदर्शन म्हणजे अमृत. खरंच दादा, आता जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेला आहे. दादा, असं काही नव्हतं की कुठलंही सामाजिक आणि धार्मिक कार्य करत असताना 2-3 पिढीचा विचार करून आपल्याला ते कार्य केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्हाला 2-3 आर्किटेक्ट आणि इंजिनियर या ठिकाणी बदलावे लागले. आणि ते करत असताना थोडंसं आपल्याला डिझाईन द्यायला आम्हाला उशीर झाला. त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम या ठिकाणी माफी मागतो. आणि आपण या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढा वेळ दिलात त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो. तसेच या सर्व कार्यक्रमासाठी मी जास्त काही बोलणार नाही. जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी चरणस्पर्श करून अतिशय मनपूर्वक असं आभार मानतो. आणि या ठिकाणी माझ्या बरोबरचे जे आहेत त्या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी शुभ आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. आणि सर्वांना विनंती आहे, असंच हा महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम पुढे सुरुवात राहील. आणि संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी बक्षीस समारंभ होईल. परत आणखी एक वेळेस या विश्वकर्मचाऱ्यांनी एक प्रार्थना करतो. आपण या सभामंडपाच्या उद्घाटनासाठी दादा विश्वकर्माला एकच मागणी मागतो या सर्वांच्या वतीने, की आपण येते वेळेस लाल गाडीच्या दिव्यातच येणार, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो.